या घटनेमध्ये पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे असं म्हणत खासगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवून शेतात नेलं। शेतात नेल्यानंतर पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि चाकू दगडाने मारहाण करून हत्या केली। मग यानंतर त्याने स्वतःच्या मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या नागोबाची वाडी शिवारात ही घटना घडलेली आहे। मनीषा अनंत साळुंखे असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे, तर तेजस अनंत साळुंखे हा त्यांचा मुलगा खासगी जखमी झाला आहे। या प्रकरणी अनंत रामचंद्र साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। समर्थ अनंत साळुंखे यांनी याबाबत तालुका पोलिसात फिर्याद दिलेली आहे। पत्नीच्या भिशीमुळे कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरच्या बार्शीमध्ये घडलेला आहे। तसंच या व्यक्तीने स्वतःच्या मुलावरही हल्ला केलेला आहे। या प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता त्या मुलाला आईविना पोरकं हे बापानेच केलेलं आहे।